खरेदीला जायचं आहे. थोडी खरेदी आहे, थोडीफार आहे खरेदी घरात. पण बरेच दिवस म्हणते आता नवीन वर्ष पण येणार, तर स्वच्छतेविषयीची आहे. आणि अंधार आता लवकर पडतो ना, त्यामुळे जरा लवकरच जाऊन आले बरं. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बॅग वगैरे असं सगळी वर्षाची तयारी करते, झालेलीच आहे. बाहेर पडतो आम्ही आता. आणि चप्पलही घ्यायचं आहे मला, बघूया. भरपूर साड्या बघितल्यावर कळत नाही ना की कुठलं घ्यावं काय घ्यावं. तर चप्पलांच्या बाबतीत पण होतं. भरपूर चप्पल सँडल वेगवेगळे प्रकार असतात, पुन्हा फॅन्सी वेगळे. मी बहुतेक कम्फर्टेबल वाटेल आपल्या पायाला असंच घेते. आता कसे शोरूममध्ये अशी ठेवलेली असतात, त्यामुळे आपल्याला कसं प्रत्येक प्रकार कळतो, बघता येतो. नाहीतर बॉक्समध्ये असली कसं प्रत्येक प्रकार एवढं काय बघणं शक्य नसतं. तर थोडंफार घेता आलं, थोडंफार घेता आलं नाही म्हणजे काय काय आणलं दाखवते. हे उदबत्तीचं असं, आणि ह्या ना ते मी सॅम्पलसाठी म्हणून दिले. चंदन, हे एक कोरडं चंदन आहे, सुकं चंदन, आणि एक आहे ना ते ओलं चंदन आहे. हे रोज वॉटर, गुलाब पाणी, मी देवाला पण वापरते. आणि हे बरेच दिवस घ्यायचं होतं, पण विचारायचं हर्षदा जाऊन पण बघून आली, पण तिला पण म्हटली बघितली नाही, आली तशीच. उदबत्ती ठेवण्यासाठी हे असं. यात पण राहतं बऱ्यापैकी, पण आपण वेगळ्या अशा आणले ना, अशा की मग त्या यात काढून ठेवायला वगैरे बरं पडतं. वस्त्र, कारण मार्गशीर्ष महिन्यात वस्त्र आणलेली होती भरपूर दिवाळीच्या आधी मी आणून ठेवलेली होती, पण आता झाली ती मार्गशीर्ष महिन्यापर्यंत गेली, बरीचशी एकदमच आणली. मी एक वेळा दोन्हीची करायची, दिवाळीतलंच नाही एखादं शिल्लक त्याच्यातलं. मी म्हणजे आणली हे संत स्वामीचं पण दिले. आणि या माती ना, या आपण निरंजनामध्ये घालतो, निरंजनाचं वरचं काळं होतं बघा, तर ते काळं न होण्यासाठी हे असं पिळाची असल्यासारखी आहे, तर ती वापरते. कारण ते कसं काळपट जे होतं ना, ते इतकंसं होत नाही म्हणून मी घेतलेले. सगळं बुकिंग ठेवते आणि त्या दाखवते. आणि स्वच्छतेचं म्हटलेलं, आणि घ्यायचं होतं चंदन, आणि हे लागलंच ते लक्षात आलं काय काय नाही ते, त्यामुळे हे पण आणलं. तर ही काय झालेलं आहे, पहिली होती ती बाद झाली त्याची, तर ती ना काय होती, त्याला रिंग असते अशी, तर ती कचरा टाकताना आपल्याला अवघड होतं. कचऱ्याची जेव्हा गाडी येते ना, असं टाकतो जेव्हा आपण, तेव्हा अवघड होतं. म्हटलं हे हातात घेऊन जाताना पण टाकायला अवघड होत नाही. ते रिंग पेक्षा त्याच्यात ते टोपणामध्ये टोपण तो असं जॉईंट असतं ना, ते आपण ह्याचं करतो ते प्रेस, पायाने प्रेस करतो ते असं असतं ना, त्याचं असंच राहतं टोपण. आणि मग ते असं टाकायला गेलं ते असं अवघड व्हायचं. मग म्हटलं असं नकोच ते, आता ते बरेच ब्रश झाले आणि ते मोडलेलं पण त्याचं टोपण आणि हे. मग म्हटलं हे आम्ही ते असं साधं सुद्धा आणून बघूया. इथे प्लॅस्टिकचं आणलं आहे मी, बघूया म्हटलं. मी आता लिंबाचं कधी आणत नव्हते असे करायला, हातानेच रडत होते. म्हणजे स्टीलचं चांगलं, पण हे घेऊन तर बघूया म्हटलं. हे ना ओल्या कचऱ्यासाठी आहे, छोटा डबा, पण तो काय करणार आहे, मी ना सांगून आणले. कारण ते मग तुम्ही बघितलं आहे मला, ओटा आणि वरती रॅक आहे आपलं ह्याचं भांड्यांचं रॅक आहे ना, तर ते ओट्याच्या आणि त्या भांड्याच्या असं बसलं पाहिजे उंचीला, नाहीतर हे पुन्हा आणि तिथं अडकायचं हे असं काढताना. त्याला मी म्हटलं, पण हे आपल्याला उघडूनच बघायला पाहिजे तिथं. असं होतं माझ्याकडे पहिलं होतं ना, हे मोठं यातलं असं होतं. मग ते इथं हे जॉईंटच असतं ना,
तर ते कचरा टाकताना असं उघड व्हायचं. कचऱ्याची गाडी असेल तरी गडबड असते, त्यामुळे कचऱ्याची गाडी ते उघड व्हायचं ते असं. हे मोडून जातं ते गडबडी. त्याच्यामुळे हे असं आणावं आणि हे असं साधं आणलं. ते आणून बघितलं तर छोटे 2 बाऊल आणले. आपण गेलो की एक्स्ट्रा काहीतरी आणतच असतो. आणि स्क्रबर हे हँडसाठी खास. त्याची उंची वाढते. जेव्हा मी करेन ना स्वच्छ तेव्हा मी दाखवेनच. उंची याची भरपूर वाढते. वाढव की वाढणार. आणि वाढतं की भरपूर वाढते. भरपूर वाढते. बसून खाली पुसाय हर्षदामध्ये बसून खाल्लं पुसते. आता हे मी आता लावले नाही तर बरोबर आमच्या याच्यापर्यंत गेलेली आहे. सिलिंगपर्यंत गेली. स्लॅबपर्यंत गेली. इतकी उंची आहे याची. दाखवली तिथं. म्हणजे फॅन पुसायचं फार अवघड होतं. ते बेंड हे माहीतच आहे तुम्हाला. असं पाहिजे तसं आपल्याला हे करून बेंड करून नाही हे पुसता येतं. सगळं म्हणजे सगळं धुतलं पाहिजे. धूळ असते सगळं धुवून गेलं ते. असं हे चप्पल डेली यूजसाठी घेतलं आहे. कारण आपलं इतर कार्यक्रमामध्ये आपण गाडीतून या गाडीवरून रिक्षेतून जातो आणि तिथं 2 मिनटं आपण इकडे तिकडे करून खुर्चीवर बसतो. पण डेली यूजसाठी चांगलं त्यामुळे मी डेली यूजसाठी नेहमी चांगल्यातलं घेते. इतर वेळेला कार्यक्रमात घालते ना ते थोडंसं यातलं चालतं. म्हणजे रोडला पण भरपूर आता कोल्हापूरमध्ये रोडला ना 150-200 रुपयाला अगदी फॅन्सी विकतात. ते लगेच हे होतात, खराब होतात. जास्त काय वेळ आपल्याला हे करता येत नाही. पण हे डेली यूजचं असेल ना ते चांगलं असं माझं हे होतं की डेली यूजचं असेल ते चांगलं असावं. फॅन्सी नसलं तरी म्हणजे पायाला आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे चालताना म्हणा किंवा पायाला. मला जसं मणक्याचा त्रास वगैरे त्यामुळे जास्त मी असं ह्याचं हिल्स म्हणा. मग हिल्स असली कशी होते इथे हिल्स आणि ते मग हे जाड एकसारखं असतं ना. आता इथे बघा हे त्यातल्या एकसारखं जाड असतं तसं घेते. किंवा इथं मला जास्त असं ह्याचं पण असतं की पूर्वी आपण अशी ह्याची घ्यायचो अंगठा असलेली पण अशी शूजसारखी असायची ना ती घेत होती. पण आता ते मला हे होत नाही कंपनीने त्यामुळे घेत नाही. अशीच घेते. वाटतात साधीशी पण ह्याचीच किमती जास्त असतात. काय संध्याकाळीच गेलेलो होतो आंब्याला. तेच म्हटलं अंधार पडतो लगेच आता जेवण करून घेते. हिमट आधी खरेदी दाखवली कारण नंतर जे घ्यायचं ना विसरले लक्षातच नाही आलं ते घ्यायचं गडबडीत असं झालं. दाखवून तुम्हाला झाली ना वस्तू लगेच हातपाय धुवून घेतले. कारण आल्यावर दाखवून घेतलं तर पुन्हा एकदा जेवणाला लागलं की कसं राहिलं असं ते दाखवायचं. हातपाय धुवून दिवा लावला आणि म्हटलं जेवणाला चालू करूया. तर तोपर्यंत मी हे दिवा लावेपर्यंत कुकर झालेला होता आणि लगेच भाजी करायला घेतली. तर तिकडे परात दिसत असेल मेथीची भाजी काय केली 1-2 वेळा धुवून घेतली परातीत आणि मग चाळणीत निथळत ठेवलेली आणि परत तिथेच लगेच धुवून ठेवली. म्हणजे कसं भाकरी करायची आहे त्यामुळे तिथेच म्हटलं असू दे. आता कसं 12 महिने मेथी मिळते पण आता ह्या सीझनला जी आपण खातो ना त्याची चव वेगळीच असते. तरी ते मी गरमागरम मेथीचं पिठलं असतं ना ते करते. आणि आता तर थंडीला भरपूर आहे त्यामुळे गरमागरम जेवण 2 वेळेला गरमागरम. कारण सकाळी थंडी भरपूर असते आणि रात्रीचं काय बघायलाच नको भरपूर असते थंडी. गरमागरम जेवण करायला छान वाटतं. तर मस्तपैकी फोडणी टाकून घेतली आणि मेथीची भाजी कट करून घेतलेली ना ती आता टाकून घेतली. आणि त्या आणलेल्या वस्तू ज्या काय आहेत ना वापरायला घेणार आहेत त्या नंतर धुवून ठेवीन. आता उद्याच सकाळी धुवून ठेवीन कारण आता जेवण करून सगळं आवरेपर्यंत ना बरीचशी वेळ होणार आणि मग थंडी वाजायला लागते. गार पाण्यात हात घालायला पण नको वाटतो. त्याच्या सकाळी कसं सगळं आवरल्यावर मग धुवून ठेवलं तरी ते स्वच्छ तरी चालतं. आणि त्यातलं काय लगेच पाहिजे असं काही नाही आहे त्यामुळे नंतरच हे करेन. आणि ते पिठलं करते कसं होतं असं पिठलं केलं ना की कसं होतं भाताबरोबर आणि भाकरीबरोबर तेच चालू होतं किंवा चपाती जरी असली तरी त्याच्यावर चालून जातं. दुसरी भाजी काहीतरी केली भाजी आमटी दोन्ही करायला पाहिजे त्यामुळे म्हटलं असं पिठलं करून घेऊया म्हणजे दोन्हीबरोबर चालतं. आणि गरमागरम पिठलं भाकरी भात आणि थंडी जर असेल तर फार अगदी छान लागतं. मी मेथीची भाजी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी मेथीचं प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी केलं ना की घरच्यांना पण बरं पडतं आपल्यालाही बरं वाटतं. सुरुवातीला आणलेली तेव्हा मेथीची भाजी केलेली नंतर पराठे केलेले आहे. असं आता म्हटलं मेथीचं पिठलं करूया. आणि ते पीठ होतं ते मी काय केलेलं पाण्यामध्ये हे केलेलं म्हणजे कसं होतं
त्या गाठी वगैरे काही राहत नाहीत. तर पाण्यामध्ये पीठ जे होतं ना ते असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि त्या पातेल्याला जे काही चिकटलेलं पीठ असतं त्यात आणि पाणी घालून असं हे केलं आणि अजिबात मग जे काही असतात ना गाठी होतात, आपण पीठ घालताना गाठी होतात, ते अजिबात होत नाहीत. आणि वरून गार पाणी घातलं की गाठी सगळ्या मोडून जातात. आणि सोमवारी ते मी दळप केलेलं होतं, पण सोमवारी दळून आणलंच नव्हतं ना, तर असं मंगळवारी डाळीचंही पीठ आणि भाकरीचंही पीठ दळून आणलेलं आणि त्याचं आता चाललेलं आहे सगळं. पिठलं करून ठेवलं एका बाजूला छानपैकी, म्हटलं बारीक गॅसवर ठेवलं आहे बघा आणि एका बाजूला भाकरी करून घेते, म्हणजे गरमागरम सगळी लगेच जेवतील. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.